हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आजचा आपला विषय आहे उतारा व त्यावरील प्रश्न. हा मराठी विषयाचा 5वी शिष्यवृत्ती परीक्षेचा इंग्लिश मीडियमचा फर्स्ट चॅप्टर आहे. तर आता आपण ह्या टॉपिकविषयी थोडीफार माहिती जाणून घेऊया आणि ह्यावरील प्रश्न कसे सोडवता येतील ह्याच्याविषयी जाणून घेऊयात. उतारा आणि त्यावर आधारित प्रश्नांची तयारी करण्यासाठी काही सोप्या युक्त्या मीन्स ट्रिक्स आहेत आणि त्याचे उपाय देखील आहेत, ते आपण पाहूयात. उतारा नीट वाचणं खूप महत्त्वाचं आहे. उतारा वाचताना महत्त्वाचे शब्द आणि वाक्ये अधोरेखित करा. उतारा वाचताना उताराचा मुख्य विषय नक्की काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. प्रत्येकाची उतारा वाचण्याची व त्यावरील प्रश्न सोडवण्याची पद्धत ही वेगवेगळी असू शकते. पण जर का तुम्हाला वेळ वाचवायचा असेल तर तुम्हाला सुरुवातीला आधी प्रश्न वाचून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर उतारा वाचून त्यानंतर परत एकदा प्रश्नांकडे वळून तुम्हाला त्याची उत्तरे शोधायची आहेत. या पद्धतीचा तुम्हाला फायदा असा होईल की प्रश्न माहीत असल्यामुळं आपल्याला उतारामधून नक्की काय शोधायचं आहे हे तुम्हाला आधीच माहीत असेल. त्यामुळं वेळ वाचायला मदत मिळेल. चला आता आपण या टॉपिकवरील प्रश्न व उत्तरे सोडवूयात. इथं मी आता तुम्हाला एक्झाम्पल म्हणून 4 उतारे दिलेले आहेत आणि तसेच त्याच्या खालती प्रश्न दिलेले आहेत. चला तर आता आपण उताराकडे वळूयात. हे मी इथं खालती एक उतारा आणि त्याच्या खाली प्रश्न दिलेले आहेत. हे नवनीतच्या बुक्समधून मी उतारे आणि त्याखालील प्रश्न घेतलेले आहेत. जर का तुम्हाला असेच अजून क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतील तर तुम्ही नवनीतचं बुक रेफर करू शकता आणि त्यामधलं एक्सरसाइज सॉल्व्ह करू शकता. चला आता आपण क्वेश्चन्सकडे वळूयात. पहिला क्वेश्चन आहे, सैनिकाचे मुख्य काम कोणते असते? सैनिक कठीण प्रसंगी कोणाला मदत करतात? राखण करणे या अर्थाचा कोणता वाक्यप्रयोग उतार्यात आला आहे? आता आपल्याला उतारा वाचून घ्यायचा आहे. आता उतारा वाचत असताना आपल्याला क्वेश्चन्स जर का लक्षात राहिले असतील तर त्यातले कुठले पॉईंट्स तुम्हाला महत्त्वाचे वाटतात तिथं तुम्हाला टिकमार्क करायचं आहे. सैनिक आपल्या देशाचे रक्षण करतात. ते सीमेवर पहारा देतात. ते देशासाठी रात्रंदिवस सज्ज असतात. ते देशासाठी लढतात. त्यांचा गणवेश रुबाबदार असतो. त्यांचे संचलन शानदार वाटते. कठीण प्रसंगी सैनिक जनतेलाही मदत करतात. सैनिक आपल्या देशाची शान आहेत. आता आपला फर्स्ट क्वेश्चन होता, सैनिकांचे मुख्य काम कोणते असते? तर आपण पहिलं वाक्य वाचलंच होतं, सैनिक आपल्या देशाचे रक्षण करतात. त्यामुळं आपला फोर्थ ऑप्शन हेच आपला आन्सर असेल, विच इज देशाचे रक्षण करणे. सैनिक कठीण प्रसंगी कोणाला मदत करतात? तर आपण पॅराग्राफ वाचत असताना वरती एक ठिकाणी मार्क केलं होतं, कठीण प्रसंगी सैनिक जनतेलाही मदत करतात. कठीण प्रसंगी सैनिक जनतेलाही मदत करतात. त्यामुळं आपल्याला आन्सर मिळालेला आहे देशातील जनतेसाठी. राखण करणे या अर्थाचा वाक्यप्रयोग उतार्यात आला आहे का? तर राखण करणे ह्याचा अर्थ काय होतो? तर टू प्रोटेक्ट, टू गार्ड और टू कीप वॉच. तर ह्या शब्दाचा आपण पहिलंच एक वाचलेलं होतं सेंटेन्स, सैनिक आपल्या देशाचे रक्षण करतात. तर रक्षण करणे म्हणजेच राखण करणे, हे दोन्ही सिमिलर मिनिंगचे शब्द आहेत. त्यामुळं आपला रक्षण करणे ऑप्शन 3 हे आन्सर असेल. आता पुढचं आपण उतारा बघणार आहोत. आता आपण त्याचे क्वेश्चन्स वाचूयात. कासव कोठे राहते? हे जे पॅरेग्राफ्स तुम्हाला एक्झाममध्ये येतात त्याचं बेसिक नॉलेज हे तुम्हाला असतं. त्याच्यामुळे तुम्हाला असं पण होऊ शकेल की बेसिक नॉलेज असल्यामुळं तुम्हाला उत्तरातून नक्की काय शोधायचं आहे हे उत्तर जरी तुम्हाला माहीत असेल तरीसुद्धा तुम्ही उतार्यातून लगेचच ते शोधू शकता आणि लगेचच तुम्हाला त्याचं उत्तर फाइंड आउट होऊ शकतं. त्यामुळं तुम्ही जर का सगळे क्वेश्चन्स वाचून झाले आणि तुम्ही उतारा जर का वाचायला घेतला आणि पहिल्याच 1-2 वाक्यामध्ये तुम्हाला पहिल्या क्वेश्चनचं आन्सर मिळालं तर तुम्ही तिथंच थांबून लगेचच तिथं आन्सरला टिकमार्क करू शकता आणि त्यानंतर पुढच्या उताराकडे वळू शकता. फक्त एक पॉईंट लक्षात ठेवा, तुम्हाला हे जे क्वेश्चन्स आहेत हे सिक्वेन्सप्रमाणे दिलेले असतात असं कायम होत नाही. कधीकधी जेव्हा पॅराग्राफ संपतो
त्यावेळचं जे काही तुम्हाला उतारातील एखादं वाक्य असेल त्या रिलेटेड प्रश्न हा तुम्हाला पहिल्यांदा विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळं सिक्वेन्स वाईज क्वेश्चन्स असतात असा त्याचा अर्थ होत नाही. सिक्वेन्स क्वेश्चनचा कसाही असू शकतो. त्या उतारामध्ये तुम्हाला त्याचं आन्सर हे कुठल्याही ठिकाणी मिळू शकतं. त्यामुळं उतारा वाचत असताना जर का तुम्हाला आधीचा क्वेश्चन्स तुम्ही वाचलेले होते, जर का तिथं उत्तर मिळालं लगेचच ते उतारा वाचायचं थांबा, त्या ऑप्शनकडे टिक करा, त्याचं मार्क करा आणि मग परत पुढचा उतारा वाचा आणि त्या पद्धतीनं तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. हे जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करत जाल तेव्हा तुम्हाला हळूहळू ते लक्षात येईल आणि तसतसं तुम्ही कमीत कमी वेळामध्ये हे प्रश्न सोडवू शकाल. तर आता आपला प्रश्न आहे, कासव कुठे राहते? ह्याचं उत्तर खरं तर आपल्याला माहिती आहे, पण तरीसुद्धा आपण उतारा वाचणार आहोत आणि त्या उतारात त्याचं आन्सर काय दिलेलं आहे ते बघून मग त्याच्यावर टिक मार्क करणार आहोत. कासव विहिरीत पाळतात कारण. धोका दिसल्यावर कासव काय करते? ह्याचाही क्वेश्चनचा आन्सर हे आपल्याला बेसिक जनरल नॉलेजमुळं माहीत आहे. ठीक आहे, आता आपण उतारा वाचून घेऊयात. कासव हा प्राणी सर्वांना माहीत आहे. कासव जमिनीवर राहते आणि पाण्यातही राहते. हे बघा, आता आपल्याला लगेचच पहिल्या क्वेश्चनचा आन्सर मिळालेला आहे की आपण वेळ न घालवता लगेचच आत्ता त्या ऑप्शनला टिक करून घेणार आहोत. इथं तुम्हाला आत्ता जमिनीवर, पाण्यात आणि जमिनीवर व पाण्यात असा तिसरा ऑप्शन दिलेला आहे. त्याच्यामुळं हे दोन्ही ऑप्शन्स हे आपल्याला 3 ऑप्शनमध्ये मिळालेले आहेत, म्हणून आपण त्याला टिक केली. काही वेळा असं सुद्धा होईल, इथं तुम्हाला ABCD असे ऑप्शन्स दिलेले असतील आणि सीमध्ये A and B असं ऑप्शन दिला असेल तर तो ऑप्शनसुद्धा बरोबर असेल, तिथं तुम्ही टिक करू शकता. आता आपण पॅरेग्राफ पुढचा वाचून घेऊयात. ते पाण्यातील किडे खाते. आता इथं किडे खाते हा पण सुद्धा महत्त्वाचा आहे. त्यामुळे पाणी स्वच्छ बनते म्हणून विहिरीत कासव पाळतात. आता आपल्याला त्याने दुसरा क्वेश्चन विचारलेला होता, कासव विहिरीत पाळतात कारण. तर ह्याचं उत्तर आपल्याला आता मिळालेलं आहे, ते पाण्यातील किडे खाते. आता आपण हे चारही ऑप्शन चेक करूयात आणि त्यापैकी कुठला ऑप्शन बरोबर आहे ते बघूयात. तर चौथा ऑप्शन आहे, पाण्यातील किडे खाऊन ते पाणी स्वच्छ ठेवते. त्यामुळे आपलं हे आन्सर असेल. पुढं आता पॅरेग्राफ आपण परत कंटिन्यू करूयात. कासव आपल्याला मदत करते. ते आपला मित्र आहे. कासव विचित्र दिसते. त्याच्या पाठीवर टणक कवच असते. ते खूप मजबूत असते. कासव हळूहळू चालते. कधीकधी धोका दिसतो. त्यावेळी कासव आपले पाय आणि डोके कवचात ओढून घेते. आता तिसरा क्वेश्चन होता, धोका दिसल्यावर कासव काय करते? तर इथं आपल्याला दिसलंच आहे, शेवटचं जे वाक्य आहे ते धोका दिसते असं लिहिलेलं होतं आणि त्याचं उत्तर का हे पुढं त्याने दिलेले आहे. तर काय करतं ते? धोका दिसल्यावर कासव काय करते? तर आपले पाय व डोके कवचात ओढून घेते. त्यामुळे आपलं ऑप्शन 3 हे आपलं आन्सर आहे. आता आपण नेक्स्ट पॅरेग्राफकडे वळूयात. वडील मुलाला कशाविषयी सांगत होते? सकाळच्या वातावरणाचा मुलावर कोणता परिणाम होत होता? सूर्याची किरणे मुलाला छान वाटत होती कारण. आता आपण पॅरेग्राफ वाचून घेऊयात. काल सकाळी 6च्या सुमारास मी बाबांबरोबर फिरायला गेलो होतो. पूर्वेकडून सूर्य वर येत होता. सूर्याची ती लालसर पिवळी किरणे किती छान, वेगळी व छान दिसत होती. आता आपल्याला तिसरा क्वेश्चन वाचून घ्यायचा आहे. सूर्याची किरणे मुलाला छान वाटत होती कारण. तर इथं सूर्याची ती लालसर व पिवळी किरणे किती छान व वेगळी वाटत होती असा इथं दिलेला आहे. तर त्या मुलाला तिची छान वाटत होती कारण ती लालसर व पिवळसर होती. त्यांच्याकडे मी वारंवार पाहत होतो. सकाळचा तो गारवा किती छान वाटत होता. रस्त्यातल्या झाडावर वेगवेगळे पक्षी बसलेले होते. त्यांचे वेगवेगळे आवाज कानावर पडत होते. बाबा खूपच भरभर चालत होते. चालता चालता मी मात्र दमलो होतो. बाबांना मी थांबायला सांगितले. आम्ही एका ठिकाणी बसलो.
बाबा सकाळच्या मोकळ्या व शुद्ध हवेविषयी मला सांगत होते. आता आपल्याला पहिला क्वेश्चन होता, वडील मुलाला कशाविषयी सांगत होते? तर ते सांगत होते मोकळ्या आणि शुद्ध हवेविषयी. तर आपला ऑप्शन येईल 3. नंतर आता आपण परत पॅरेग्राफकडे वळूयात. खरंच त्या शुद्ध व मोकळ्या हवेचा अनुभव मला येत होता. मला प्रसन्न व ताजेतवाने झाल्यासारखे वाटत होते. सकाळच्या वातावरणाचा मुलावर कोणता परिणाम होत होता? तर मुलाला प्रसन्न व ताजेतवाने झाल्यासारखे वाटत होते. नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण वळूयात. अशोक चक्र पुढीलपैकी कोणता संदेश देत नाही त्यांनी आपल्याला विचारलेला आहे. देशातील बलिदान करणाऱ्यांच्या त्यागाची आठवण करून देणारा रंग कोणता? वाक्यपूर्ती होण्यासाठी योग्य पर्याय निवडा. पांढरा रंग हा. आता आपण पॅरेग्राफ वाचूयात. आपला राष्ट्रीय ध्वज म्हणजे आपल्या स्वातंत्र्याचं प्रतीक आहे. आयताकृती आकाराचा हा तिरंगा ध्वज राष्ट्रीय निशाण आहे. तो 3 रंगांनी 3 समान भागात सजलेला आहे. या प्रत्येक भागाला विशिष्ट अर्थ आहे. भारतीय ध्वज एकतेचं प्रतीक आहे. ओके. राष्ट्रध्वजाचा सर्वात वरचा म्हणजे केशरी रंग हा देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपले रक्त सांडले त्यांच्या त्यागाची आठवण आपल्याला करून देते. देशात प्रति धैर्य आणि निस्वार्थीपणा दाखवतो. मधला पांढरा रंग हा राष्ट्राची शांतता, पवित्रता, शुद्धता व साधेपणा दाखवतो. आता आपल्याला थर्ड क्वेश्चन होता पांढरा रंग हा. तर आपल्याला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे त्याच्यातला राष्ट्राची शांतता, पवित्रता, शुद्धता व साधेपणा. तर आपला ऑप्शन 4 हे शांतता आणि साधेपणा दाखवतो हा आहे. त्याच्यामुळे आपला आन्सर असेल 4. आता त्याने सेकंड आपल्याला क्वेश्चन विचारलेला होता त्यागाची आठवण करून देणारा रंग कोणता? तर इथं आपल्याला स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपले रक्त सांडले त्यांच्या त्यागाची आठवण करून देतो तो कलर आहे आपला केशरी. त्यामुळे आपला ऑप्शन येईल 4. ठीक आहे. आता आपण परत पॅरेग्राफकडे वळूयात. तो सर्वांना सामावून घेतो. सर्वात खालचा रंग हिरवा. तो हरित श्यामल भूमातेला समृद्ध करणाऱ्या शेतकऱ्याच्या कष्टाचे, देशाच्या भरभराटीचे, समृद्धीचे द्योतक आहे. सतत परिश्रम करा असा संदेश तो देतो. मध्यभागी असलेल्या निळ्या रंगाचे अशोक चक्र हे शांतीचे, अहिंसेचे व सद्गुणांचे प्रतीक आहे. आपल्या देशाची थोर परंपरा, संस्कृती याचे निदर्शक आहे. सतत कार्यरत रहा, गतिमान रहा, वेळ वाया घालवू नका असा संदेश ते देते. आता आपला फर्स्ट क्वेश्चन राहिलेला आहे. अशोक चक्र पुढीलपैकी कोणता संदेश देत नाही? तर सतत कार्यरत रहा हे ते सांगते, गतिमान रहा हे पण सांगते, परिश्रम करू नका असा संदेश ते देत नाही. त्यामुळे आपला ऑप्शन असेल 2. ठीक आहे. आपल्याला इथं सर्कल पूर्ण फिल करायचं आहे. तेच उत्तर तुमचं पकडलं जाईल. बाकी कुठलेही ऑप्शन्स तुमचे जर का तुम्ही असं नुसतं एवढंसं सिलेक्ट केलं किंवा जर का तुम्ही 2 ऑप्शन्स अर्धवट सिलेक्ट केले तर तुम्हाला ह्याचा कुठलाही आन्सर मिळणार नाही. त्यामुळं ऑप्शन हा व्यवस्थित तुम्हाला फिल करायचा आहे. ठीक आहे. कसा वाटला तुम्हाला हा आजचा व्हिडिओ? सो अशा पद्धतीने आपण हे सगळे उतारे सोडवलेले आहेत. सो आय होप तुम्हाला मी शिकवलेला हा चॅप्टर लक्षात आला असेल. आपण असेच वीकमधून 2दा स्कॉलरशिपचे टॉपिक्स घेणार आहोत आणि सगळे टॉपिक्स कव्हर झाल्यानंतर लास्ट इयरचे जे काही क्वेश्चन पेपर्स असतील ते पण आपण सॉल्व्ह करून घेणार आहोत. आयुष्य एका मिनिटात बदलत नाही, ते बदलतं आपण ते एका मिनिटात घेतलेल्या निर्णयावरनं. त्यामुळं प्रत्येक प्रश्न हा काळजीपूर्वक आणि एकाग्र चित्ताने वाचा आणि कमीत कमी वेळामध्ये सोडवण्याचा प्रयत्न करा. So thank you for watching. If you like the video, please hit the like button. If you want to see more videos, then please hit the subscribe button. And if you have any query, then leave a comment. See you in the next video. Thank you.